पार्वती पार्वती तू ठीक आहेस ना? तुला काही हवंय का? हा पार्वती, आईचे आण घेऊन सांगतो मी तिथं थांबलो होतो. सगुनीला विचारावं तर खरंच तुला ती पिवळी पिवळी फुलं हवी होती नाही? बघ मी पिवळी फुलं पण आणली होती, जाऊन लगेच आलो होतो, तू नव्हती. बघ हे घे. हा जरा सुकली आहेत पण सुगंध असेल त्याला, घेऊन जा. ह्याला कायम असेल सुगंध. सोबत नेलंस तर माझी आठवण म्हणून ठेवता येईल तुला. पार्वती नको ना जाऊ आज. हे आज आज नको जाऊ. का? ते असं काही हे स्पेशल नाही आहे काही आज. ते माझा बर्थडे हॅपी आहे. हॅपी बर्थडे आहे. पहिल्यांदा असं कोणीतरी ना माझ्या हॅपी बर्थडेला आहे ग. कोणी याच्या आधी नव्हतं ना. मग हे तुला सांगतो, माझा जन्म झाला आणि माझी आई गेली. बापाला वाटलं माझा जन्म झाला आणि मी आईला खाल्लं. म्हणून आता माझं तोंड बी बघायला झालाय तो. आता तू आहेस तर मला वाटलं मस्त सेलिब्रेट करू माझा हॅपी बर्थडे. मस्त केक कापू. कसला काय, तू चाललीस, परत येशील असं वाटतही नाही. नानू, हे बघ, आपला प्रवास इथपर्यंतच होता. आता माझे मालक सर जातायत म्हणल्यावर मला बी जायला हवं ना. जायलाच हवं का? मी तुमचं सामान आणायचंय ना? केक साठी मैदा चालते. ओके, मी पण मदत करतो तुला. थांब. बर. ओके, मस्त किचन आहे. हा, काय करू शकतो मी? बोल. केक मध्ये एग्स पण लागतात ना? बाय. मी एग्स फोडतो मग. काय काय करते आदित्य सर? एग्स फोडतोय. नाही, याद करायचं नसतं ते नंतर टाकायचं असतं. तुम्ही राहू दे, तुम्हाला नाही जमायचं. अरे का नाही जमणार? हे बघ, हे असं चाळायचं आहे ना? मी चाळू शकतो. काय करताय? इतकं बारीक आहे. सर, आइए आइए बर्थडे बॉय. खूप छान दिसतोस. थँक्यू. चला केक कापूयात. हा एक मिनिट. हे एकत्र का? ओके. हॅपी birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Nanu. Happy birthday to you. नानू, हे तुला छोटंसं गिफ्ट माझ्याकडून आणि आदित्यकडून. नको, कशाला? अरे नको काय, घे. पारू,
काय गिफ्ट देणार आहेस नानूला? मी काय देऊ शकते त्याला? मी मागेन ते देशील? काय? पार्वती, तू इथंच थांब माझ्यासोबत. काय? तुला तुला काही त्रास नाही होणार आहे तर खूप खुश राहशील ग तू. म्हणजे तुला ती पिवळी फुलं आवडतात की नाही जंगलातली, ती मी रोज आणून देईन तुला. हो तर काय करूया, रोज जंगलात सायकलवर आपण एकत्र जाऊया. म्हणजे कसं ये घालवता हे बघ ना. ऐक ना, माझं पूर्ण होऊ दे ना. कसं झालंय, गेली कित्येक वर्ष इथं एकटाच राहतोय ना मी. सवय झाली होती मला पूर्णपणे सवय झाली होती. मग ही तू आली आणि आपलं कोणीतरी आलं असं वाटलं. मग मला सवय झाली तुझी. सवय आता ती मोडायची कशी? पार्वती, राहशील इथं माझ्यासोबत? म्हणजे मला आयुष्य काढायचंय तुझ्यासोबत पार्वती. आपण इथं एकत्र फार्म हाऊसवर राहूया. काय बोलतोयस यार तू? बोलताना थोडा तरी विचार करत जा. असं कसं तू बोललास आणि ती राहणार का इथं? ती आमच्या सोबत आली आहे, मग म्हणजे ती आमच्या सोबतच जाणार ना. आणि तिला तिचं काही मत आहे की नाही? तू राह म्हटल्यावर ती राहणार आहे का? तुला काही बोलायचं नाहीये का? तू राहा म्हणतोय आणि तू खुशाल ऐकून घेतेस का? पारू, तिकडे